बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास आज साखर आयुक्तांनी भेट देऊन ऊसाच्या नवीन जातींच्या लागवडीची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावरती घेतल्या जाणाऱ्या ऊस उत्पादनाची आणि त्याचबरोबर कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं उभारण्यात आलेल्या पिकांच्या जिवंत प्रात्यक्षिकांची पाहणी करून माहिती घेतली। साखर आयुक्त संजय कोलते यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक निलिमा गायकवाड यांनी आज बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचा दौरा केला। बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांना भेट देण्याच्या निमित्तानं दौऱ्यावर असलेले साखर आयुक्त आज संध्याकाळी कृषी विज्ञान केंद्रात पोहोचले तेव्हा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, योगेश जगताप, नितीन शेंडे यांच्यासह इतरही संचालक यावेळी उपस्थित होते। यावेळी साखर आयुक्तांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये 17 ते 24 जानेवारी दरम्यान होत असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं असलेल्या तयारीची माहिती घेतली। त्याचबरोबर येथे उभारण्यात आलेल्या विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांची देखील पाहणी केली। यावेळी साखर आयुक्तांनी खास करून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक परिक्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या ऊसाच्या विविध जातींची जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावरती लागवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्पादन घेतलं जात आहे। गेल्या वर्षी उत्पादन घेतलं होतं आणि यावर्षी देखील उत्पादनक्षम झालेली ऊसाच्या जाती आहेत त्या विविध जातींची पाहणी करून ट्रस्ट करून आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांकडून माहिती घेतली। यामध्ये ऊसाचं उत्पादन एकरी 100 टनावरून 200 टनापर्यंत नेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याचबरोबर विविध फळपिकं, भाजीपाला पिकं आणि जिरायती भागातील भुसारवर्गीय पिकं जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावरती घेतली जात आहेत त्याचा फरक त्यांनी जाणून घेतला। बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र यावर्षी 13वं कृषी प्रदर्शन पार पाडत आहे। गेली 13 वर्ष अखंडपणे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पिकांची जिवंत प्रात्यक्षिके असलेलं कृषी प्रदर्शन भरवलं जातं। या कृषी प्रदर्शनाला 2.5 ते 3 लाख शेतकरी राज्यभरातून आणि देशभरातून भेट देत असतात। या निमित्तानं कृषी विज्ञान केंद्रामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे हे पाहण्याचा प्रयत्न कृषी आयुक्तांनी केला। यावेळी कृषी आयुक्तांनी ही सगळी प्रात्यक्षिके पाहून कृषी विज्ञान केंद्राचं कौतुक केलं। विशेषतः ऊसाच्या जातीवर सुरू असलेल्या प्रचार प्रसाराचं आणि संशोधनाचं काम त्यांना पाहून ते भारावले। कृषी आयुक्तांनी यावेळी ऊसाच्या साखरेची त्याचबरोबर होत असलेल्या विविध संशोधनाची माहिती देखील ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्याकडून घेतली। यावेळी त्यांनी ट्रस्टमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक परिक्षेत्रामध्ये उभारण्यात आलेली भरडधान्ये, त्याचबरोबर नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके, त्याचबरोबर विविध देशातील विविध नवीन जातीच्या बियाण्यांची होत असलेली लागवड आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी होत असलेली धडपड देखील जाणून घेतली।